संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय झालेल्या एप्सिन फाईल संदर्भात अनेक महत्त्वाचे रेकॉर्ड, माहिती, फोटोज अखेर 19 डिसेंबरला जगासमोर आले आहेत. भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे 2:30 वाजता अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एप्स्टीनशी संबंधित चौकशीच्या अंतर्गत 3 लाख कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप गायक मायकल जॅक्सन, हॉलिवूड अभिनेता क्रिस टकर, ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू यांसारख्या दिग्गजांचे फोटो समोर आले आहेत. सुरुवातीला हे सगळे फोटो 4 सेटमध्ये जारी करण्यात आले. त्यानंतर काही तासांनी आणखी एक सेट जारी करण्यात आला. यात एकूण 3500हून अधिक फाईल्स आहेत, ज्यात 2.5 जीबीपेक्षा जास्त फोटो आणि कागदपत्रे आहेत. पण अनेक फोटोंमध्ये ते कुठे काढले आहेत हे स्पष्ट नाही. या खुलाशांचा किती मोठा परिणाम होईल हे अद्याप सांगता येत नाही. मात्र यामुळे कोण अडचणीत येऊ शकतं, या फाईल्समध्ये कोणत्या मोठमोठ्या नेत्यांची नावं आहेत, भारताबद्दल कोणती माहिती समोर आली आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जेफ्री एप्स्टीन हा एक फायनान्सर आणि लैंगिक गुन्हेगार होता. त्याचा तुरुंगात मृत्यू झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 19 नोव्हेंबर रोजी कायद्यावर स्वाक्षरी करून एप्स्टीनशी संबंधित सगळी कागदपत्र 30 दिवसांच्या आत जारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 19 डिसेंबरला ही कागदपत्रे 5 सेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये काही कागदपत्रही अद्याप उघड करण्यात आली नाहीयेत. त्यामागे तपास आणि राष्ट्रीय सुरक्षेचं कारण अमेरिकेच्या न्याय विभागाने दिलंय. या फाईल्समध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्तींचे फोटोज आहेत, ज्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप स्टार मायकल जॅक्सन, प्रिन्स अँड्र्यू आणि त्यांची पत्नी सारा फर्ग्युसन, अमेरिकन होस्ट ओप्रा विन्फ्रे, हॉलिवूड अभिनेते केविन स्पेसी आणि क्रिस टकर, अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांचेही फोटो आहेत. आता जी कागदपत्र आणि फोटो समोर आले त्यात प्रामुख्याने क्लिंटन यांच्यावर भर देण्यात आलाय असं दिसून येतंय. डझनभर फोटोंपैकी एका फोटोमध्ये क्लिंटन हॉट टबमध्ये दिसतायत आणि दुसऱ्या फोटोमध्ये ते सुश्री मॅक्सवेलसोबत एका स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसतायत. एप्स्टीन आणि सुश्री मॅक्सवेलसोबत क्लिंटन हे त्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत ज्यांचे चेहरे लपवलेले नाहीयेत. क्लिंटनवर लक्ष केंद्रित करून ट्रम्प यांच्याशी असलेल्या एप्स्टीनच्या मैत्रीवरून लोकांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप सध्या अमेरिकेत अनेक जण करताना दिसतायत. बिल क्लिंटन यांच्या प्रवक्त्याने ट्रम्प प्रशासनावर स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. प्रवक्ते अँजल उरेना म्हणाले, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना एप्स्टीनच्या गुन्ह्यांची काहीच माहिती नव्हती आणि ते उघडकीस येण्यापूर्वीच त्यांनी त्यांच्याशी असलेले संबंध संपवले होते. ते म्हणाले, ते 20 वर्षांपूर्वीचे जितके अस्पष्ट फोटो हवे तितके प्रसिद्ध करू शकतात, पण हे प्रकरण बिल क्लिंटनबद्दल नाही. उरेना यांनी असंही म्हटलं आहे की एप्स्टीन प्रकरणातील लोक 2 गटात विभागले जाऊ शकतात: ज्यांना एप्स्टीनच्या गुन्ह्यांबद्दल काहीच माहिती नव्हती आणि ज्यांनी गुन्हे उघडकीस आल्यानंतरही संबंध ठेवले. दुसरीकडे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी हे मान्य केले की ट्रम्पस्टीनच्या फाईल्समध्ये दिसतात आणि ट्रम्पचं नाव नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या ईमेल्सच्या फोल्डरमध्ये आलं होतं. परंतु शनिवारी प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये त्यांच्या नावाचा क्वचितच उल्लेख आहे आणि ज्या बहुतेक फोटोंमध्ये ते दिसतात ते आधीच पब्लिक होते, ज्यात त्यांचे आणि त्यांच्या पत्नी मेलेनियाचे एप्स्टीन आणि सुशी मॅक्सवेलसोबतचे फोटो आहेत. या संदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे, ज्यात जेफ्री एप्स्टीन त्याच्या मृत्यूच्या काही महिन्याआधी स्वतःला एक संशयास्पद आणि चिंताग्रस्त ईमेल लिहिला होता, ज्यामध्ये त्याने डोनाल्ड ट्रम्पचा उल्लेख केला होता. ईमेलमध्ये एप्स्टीनने दावा केला आहे की ट्रम्प वारंवार त्यांच्या पाम बीचवरील घरी यायचे. अध्यक्षांना अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक शोषणाची जाणीव होती, असेही या मेलमध्ये लिहिलंय. या फोटोंमध्ये एप्स्टीनचा एक मुलीसोबत फोटो आहे, ज्यात एप्स्टीनच्या हातात एक चेक आहे. या चेकवर डोनाल्ड ट्रम्पचा स्वाक्षऱ्या आहेत. दुसरीकडे एप्स्टीनच्या कपाटात इस्रायली आर्मीचा स्वेटशर्ट सापडला होता. यावरून तो इस्रायलचा स्पाय होता का असा प्रश्न उपस्थित झालाय. याबद्दल समोर आलेली आणखी एक माहिती म्हणजे रिलीज झालेल्या फाईल्समध्ये प्रसिद्ध गायक मायकल जॅक्सन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि अमेरिकन होस्ट ओप्रा विन्फ्रे यांचा फोटो आहे. यात एका महिलेचा चेहरा लपवण्यात आलाय. दुसऱ्या फोटोमध्ये मायकल जॅक्सन जेफ्री एप्स्टीन सोबत दिसतोय. आणखी एका फोटोमध्ये जेफ्री एप्स्टीन अल्पवयीन मुलींसोबत दिसतोय, ज्यात 4 मुली जमिनीवर हात जोडून बसल्यात, तर एका फोटोत एप्स्टीनच्या मांडीवर एक अल्पवयीन मुलगी बसलेली आहे. तिचा चेहरा लपवण्यात आलाय. एका फोटोत ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू 7 महिलांसोबत दिसतायत. ते 5 महिलांच्या मांडीवर झोपलेले आहेत. यात गिस्लेन मॅक्सवेल देखील आहेत.
आता हे फोटो समोर आल्यानंतर एप्स्टीनच्या क्रूरतेला बळी पडलेल्या पीडितांच्या देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत, ज्यामध्ये लैंगिक अत्याचार पीडितेचं म्हणणं आहे की ही रिलीज आमच्यावर अन्याय आहे, कारण यामध्ये ट्रान्सपरन्सी नाहीये. रिलीज झालेले फोटोज निरुपयोगी आहेत. आमची फसवणूक झालीये. सरकार ज्यांना संरक्षण देते त्यांची नावं उघड होण्याची आम्ही वाट पाहत होतो, असे एक पीडिता मरीना लार्सेडा म्हणाली. मरीनाने सांगितलं की ती 14 वर्षांची असताना एप्स्टीनची बळी पडली होती आणि 2019च्या तपासात ती साक्षीदार होती. एप्स्टीन आपण करत असलेली कृत्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी खोल्यांमध्ये कॅमेरे बसवले होते. आज प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये खोल्यांमध्ये कॅमेरे बसवलेले दिसतायत, ज्यामध्ये त्याच्या मसाज रूमचाही समावेश आहे. या संदर्भात अमेरिकेचे सचिव टॉड ब्लँच यांनी सांगितले की एप्स्टीनशी संबंधित प्रकरणांमध्ये 1200हून अधिक पीडित किंवा त्यांच्या कुटुंबियांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की कागदपत्रांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे कायद्यानुसार कोणती माहिती काढून टाकायची हे ठरवण्यासाठी प्रत्येक पानाची काळजीपूर्वक तपासणी केली जातीये. एकीकडे ट्रम्प यांचे नवे कोणतेही फोटो बाहेर आलेले नाहीत, पण पीडितांनी मात्र त्यांच्यावर आरोप केलेत. एका पीडित महिलेचं म्हणणं आहे की ट्रम्प कपडे बदलण्याच्या खोलीत चोरून जायचे, तर गार्डियनच्या मते एका महिलेचा आरोप आहे की 1994मध्ये जेव्हा ती 13 वर्षांची होती तेव्हा एप्स्टीन आणि त्याची मैत्रीण मॅक्सवेलने तिला मिशिशिगनमधल्या एका उन्हाळी शिबिरात भरती केलं होतं. नंतर वयाच्या 14व्या वर्षी एप्स्टीन तिला फ्लोरिडा येथील मारे लागो रिसॉर्टमध्ये घेऊन गेले. तिथे एप्स्टीनने तिची ट्रम्पशी ओळख करून दिली. तक्रारीनुसार एप्स्टीनने ट्रम्पला कोपर मारला आणि तो म्हणाला, हे छान नाहीये का? ट्रम्प हसले आणि सहमतीने मान हलवली आणि ते दोघेही हसले. याच महिलेने 2021मध्ये मॅक्सवेलच्या खटल्यात साक्ष दिली. तिने सांगितलं की 1998मध्ये ती मिस टीन USA सौंदर्य स्पर्धेत स्पर्धक होती, जी त्यावेळी ट्रम्पच्या देखरेखीखाली होती. या व्यतिरिक्त 2016च्या एका अहवालात 1997च्या मिस टीन USA स्पर्धेतील 5 स्पर्धकांनी सांगितलं की मुली कपडे बदलताना ट्रम्प त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसले. काही त्यावेळी फक्त 15 वर्षांच्या होत्या. हे दस्तऐवज एप्स्टीन चौकशीचा भाग आहेत, परंतु ट्रम्प यांच्यावर फौजदारी आरोप लावण्यात आलेले नाहीत. आता जेफ्री एप्स्टीनशी संबंधित तपास फायली जनतेला आणि पत्रकारांना सहजपणे पाहता याव्यात आणि शोधता याव्यात यासाठी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पण ही फायली प्रसिद्ध होताच त्या पाहणाऱ्यांची संख्या गगनाला भिडली. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गर्दीमुळे वेबसाईटवर प्रवेश करणंही कठीण होतंय. अनेक लोकांना साईट लोड होण्यास वेळ लागतोय किंवा ती सतत क्रॅश होते. थोडक्यात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि फोटोज सध्या एप्स्टीन फाईल्सचे समोर आले आहेत, पण अनेक आक्षेपार्ह फोटोज यातून वगळण्यात आले आहेत. दुसरीकडे भारताशी संबंधित अनेक फोटोज येतील असा दावा करण्यात येत होता, मात्र तसे कोणतेही फोटोज किंवा माहिती आत्तापर्यंत समोर आली नाही. आता हे कागदपत्रे आणि फोटोज टप्प्याटप्प्याने समोर येतील, त्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.